मला कौल देते हे सगळ्यात महत्वाचं ठरतं. खरं लोकसभेमध्ये जो अतिशय मुद्दा गाजला संविधानाचा होता, संविधान कथित बदलण्याचा होता, आरक्षण टिकणार का घालवणार, मराठा आरक्षणाचाही मुद्दा होता. हे मुद्दे या निवडणुकीत दिसले का? नाही, हे थोडे फार कमी फार न्यूट्रलाइज झाले. बघा की लोकसभेचे इलेक्शन हे 400 पारच्या नाऱ्यावर चाललं होतं. 400 पार कशा करता याचं उत्तर भाजप देऊ शकलं नाही. त्याला काउंटर केलं आणि एक फेक नॅरेटिव्ह तयार करण्यात आला होता, असा यांचा दावा आहे भाजपचा, की संविधान बदलण्याकरता. ही कुठेतरी चपकल हे दोन वाक्य कुठेतरी जुळले होते आणि खालच्या पातळीवर म्हणजे मुस्लिम, दलित, ओबीसी या पातळीवर हे खूप मोठ्या प्रमाणात पर्क्युलेट झालं आणि कुठेतरी त्या मतदारांना विश्वास वाटला की 400 समजा सीट्स भाजपच्या आल्यात म्हणजे 2/3 मेजॉरिटीच्या वरती जात आहे, कुठेतरी संविधान बदलेल. पण ही गोष्ट विधानसभेला लागू होत नाही, कारण की संविधान बदलणं आणि विधानसभा इलेक्शन हे गणित कुठेतरी जुळत नाही. एवढा नक्कीच थोडाफार समजूतदार मतदार आहे. त्याच्यामुळे संविधान बदल, संविधान धोकेमध्ये म्हणजे राहुल गांधींनी नागपुरात येऊन संविधान बचाव करता घेतलेली सभा, म्हणजे ज्याला सभा म्हणता येईल नाही, ज्याला देवेंद्र फडणवीसांनी अर्बन नक्षल्यांचं एकत्रीकरण असं नाव दिलं होतं, हे झालं. त्या सभेमध्ये जे काही भाषण झालं राहुल गांधींचं ते फार काही अपील करणारे विदर्भात ठरलं नाही, हे नक्की. म्हणजे हा तो फुसका बाळ ठरेल असं वाटतंय. पण कुठेतरी दलितांना एक मेसेज द्यायचा प्रयत्न चालू आहे. म्हणून याला काउंटर करण्याकरता काय आलं, बटेंगे तो बटेंगे तो कटेंगे, हा जो काउंटर आला तो त्याला काउंटर करण्याकरता की तुम्ही एक राहा तर कोणी होणार नाही. म्हणजे हे विदर्भातनच हे सगळे नारे निघायला लागलेत. कारण की प्रियंका गांधी म्हणा, राहुल गांधी म्हणा, काँग्रेसचे मोठे नेते हे विदर्भात ठाण मांडून होते. म्हणजे वारंवार विदर्भात फोकस करत होते. त्यांना माहित होतं की आवाज इथनच बाहेर महाराष्ट्रात जाईल.